नमस्कार फ्रेंड्स, पूजा क्रिएशन आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। पाडव्यासाठी मस्त असं म्हटलं चला आंब्याच्या पानांचं तोरण करूया। तर त्यासाठी मी घरात माझ्याकडे नऊवारीमधले पैठणीचे काठ शिल्लक होते आणि ब्लाऊज पीसमधलं हिरवं कापड शिल्लक होतं। म्हटलं चला आज याच्यापासूनच तोरण बनवूया। मग सुरुवातीला मी कॅनव्हास घेतला। कॅनव्हास 20x8 असं आखून घेतलं आणि तो आखल्यानंतरनं कट करून घेतला। कट केल्यानंतरनं पैठणीचे काठ आपण वरती पट्टीसाठी घेणार होते मी, तर त्याला एक्स्ट्रा कापड होतं ते कट करून घेतलं आणि त्याच्या मापाने ही कॅनव्हास कट करून घेतलं। ही आपण म्हणजे जी गोल्डनमध्ये पट्टी आहे तेवढेच मी वरची पट्टी ठेवणार आहे, त्यामुळे एका बाजूने थोडंसं फोल्ड करून मी त्या मापाने कॅनव्हास कट केला। आता कॅनव्हास बरोबर अगदी मापाने कट केला। आता एक कट करून झालेलं आहे, प्रेस करून घेतलं। कॅनव्हास प्रेस केल्यामुळे छान असं म्हणजे व्यवस्थित असं म्हणजे ग्रीप येते पट्टीला पण आणि पानांना पण, म्हणून मी कॅनव्हास लावून घेतलेला आहे। आता इथे मी 3.5 इंचाचं आखून घेतलं आणि 3.5 इंच आखल्यानंतरनं त्याचाही मध्यावरती पण आखून घेतलं आणि बरोबर मध्यावरती आखलं होतं त्याच्यावरती असं फोल्ड करून सेंटर घेतला। त्याचा सेंटर घेऊन मग असं पानांचा शेप दिला। पानांचा शेप जरा डार्क करून घेतला आणि मग आता हे मी कट करून घेत आहे। आता हे एक पान कट केल्यानंतरनं हेच ठेवायचं आणि आखून घ्यायचे, म्हणजे एकसारखी सगळी पानं होतात। त्या पद्धतीने मी हे असं पानं ठेवून घेतली आणि मी 5च पानं लावणार आहे तोरणाला। तर आता हे एक कट केलेलं होतं आणि ही 4 पानं आपली आखून झाली। आखल्यानंतरनं मी व्यवस्थित असा कट करून घेतलं। कट करून असं मग अस्तरवरती ठेवून अशा पिना लावून घेतल्या, म्हणजे शिवायला सोपं पडतं। आता एक पान हे मी 1/2 इंच शिलाई ठेवून शिवून घेतलेलं आहे। अगदी वळवून व्यवस्थित खाली पानांचा जो शेप आहे त्याप्रमाणे शिवून घेतले। आता हे सगळी पानं शिवून झालेली आहेत माझी। पिना काढून आता कट करून घ्यायचं। बरोबर शेपने मी कट करून घेतलेले आहेत। कट केल्यानंतरनं सगळी पानं कट करून झाल्यानंतरनं मी शिलाईपर्यंत कट मारले, म्हणजे आपण ज्यावेळी उलटं करू त्यावेळी हे चांगले असे कॉर्नर येतील आणि शेप येतील। आता बघा उलटे करून घेतलेलं आहे। कोपऱ्यामध्ये जे पाण्याचा खालचा जो शेप आहे त्याच्यासाठी मी मार्तुलनी व्यवस्थित शेप देऊन घेतला। नंतरनं इस्त्री करून घेऊन परत काठाने शिलाई मारली, म्हणजे व्यवस्थित छान असे प्लेन होतील। आता ही सगळ्या पानांना आपली शिलाई मारून झालेली आहे। आता पट्टी तयार करून घेणार आहे। आता कॅनव्हास लावल्यानंतर त्याच्यासाठी पण मी हे तशीच पट्टी अस्तरची कट करून घेतलेली आहे। आता पहिल्यांदा हे दिसत नाही म्हणून मग मी काय केलं, जे काठ जिथंपर्यंत ठेवायचे आहेत तिथंपर्यंत ह्याला शिलाई मारून घेतली, म्हणजे हे कुठे शिलाई मारायची आहे ते दिसतं। आता पहिल्यांदा मी पट्टीचा सेंटर काढून घेतला आणि मग पहिल्यांदा म्हणजे नाड्या लावणार आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला चौकटीवरती खिळ्याला अडकवता येतील। आता हे 3च लावणार आहे, सेंटरला आणि दोन्ही कॉर्नरला। आता हे एक पट्टी केल्यानंतर याच्यात 3 असे मी कट करून घेतले आणि बघा असं ठेवून टिप मारून घ्यायचे। आता सेंटरला माझं लावून झालेलं आहे आणि कॉर्नरला पण लावून झालं। लावून घेतल्यानंतरनं मग हे सुलट बाजूवरती अस्तर ठेवून शिलाई मारून घेतली मी, म्हणजे कडेने जे मी शिलाई मारली होती काठाच्या बरोबर त्या शिलाईवरनंच मारली, म्हणजे बरोबर तेव्हा तसं फोल्ड होणार।
कॉर्नरनी पण मारून घेतल्यानंतर ना एक्स्ट्रा जे कापड होतं ते मी कट करून घेतलं, कारण मग पलटी करायला खूप जाड होईल, खूप जास्त होतं, त्यामुळे मग मी कट करून घेतलं. कट केल्यानंतर ना अशी परत उलटं केलं. बघा ते नाडे जे आपण लावले म्हणजे अडकवण्यासाठी लुक्स केलेले आहेत, तर ते अगदी व्यवस्थित लागलेले आहेत. व्यवस्थित असं उलटं करून कोपरे चांगले ओढून घेऊन पलटी केलं मी. पलटी केल्यानंतर ना परत दाबटीप मारून घेतली, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित छान येतं. आता दाबटीप मारल्यानंतर ना मी परत सेंटर काढला, सेंटरचा परत सेंटर काढला, कारण मी 5च पानं लावणार आहे, त्यामुळे मध्ये एक येणार आणि साईडला इकडे 2 आणि इकडे 2 असं त्या ह्याने मी मार्किंग करून घेतलं. मार्किंग केल्यानंतर ना आता पहिल्यांदा ही पानं म्हणजे आतला अस्तर आहे ते साईडला करून पहिल्यांदा पानं मी शिवून घेणार आहे. अस्तर साईडला केलेलं आहे. आपण एकाच बाजूने मी अस्तर लावलं आहे, या बाजूने अजून कवर केलेलं नाही आहे. कवर करायच्या अगोदरच पहिल्यांदा पानं लावून घेतली, 1 इंच साईडला सोडलं आणि मग मी ही पानं जॉईंट करून घेतली. या पद्धतीने बघा असं पट्टी फोल्ड केली की ती पानं आपोआप सरळ होतात सुलट बाजूने. आता पानं लावल्यानंतर ती पट्टी जी एक्स्ट्रा होती ओरिजिनल याची त्याची फोल्ड करून मी त्याच्यावरती टीप मारली, म्हणजे हे व्यवस्थित छान असं प्लेन होऊन जाईल. मारल्यानंतर मग मी अस्तर बरोबर त्या घडीवरती असं फोल्ड करून परत त्याच्यावरती टीप मारून घ्यायची. असं लावल्यामुळे एकदम फिनिशिंग येतं आणि काही पानं जोडलेली पण आतमध्ये राहतात. बरोबर पट्टीच्या मापाने इकडे बिलकुल असं म्हणजे बाहेर येत नाही आहे आणि व्यवस्थित छान अशी पट्टी लागते. आता माझे पानं जोडून झालेली आहेत आणि आपली ही पूर्ण पट्टी पण तयार झाली आहे. आता मी मध्ये जे गॅप आहेत तिथे लोकरीची फुलं करून लावणार आहे. तुमच्याकडे जर प्लास्टिकची फुलं असतील तर ती लावली तरी चालतात, पण मी म्हणलं चला लोकरीची लावू, म्हणजे कसं वॉशेबल पण आहेत आणि छान होतील. तर सुरुवातीला मी इथे एक चमचा घेतला आणि त्याला गुंडाळून बनवलं, गोंडा बनवला. पण गोंडा बनवताना एक माझ्याकडून चूक झाली, मी मधून बांधलं, त्यामुळे लोकर खूप वेस्ट झाले. तो एकदम मोठा असा गोंडा तयार झाला. तर मला तसा नव्हता, तर फुलांच्या आकारासारखं छोटे गोंडे हवे होते. मग झाल्यावरती वेस्ट झाल्यामुळे मग मी बोटावरती बनवलं आणि मधून ओवून न घेता असं दोन्हीच्या सेंटरमध्ये लोकरीने पॅक करून गाठ मारून मग मी हे केलं. हा गोंडा एकदम असा छान झाला आणि बॉन्सी झाला, म्हणजे त्यामुळे तुम्ही जर बनवाल तर असं बनवा. आता आपली ही फुलं बनवून झालेली आहेत. आता सेंटरला मी ही 3 फुलं लावणार आहे, कारण 3 फुलांनी असं मस्त बघा किती छान दिसतं आहे. तर म्हणलं चला आपण ही 3 फुलंच लावून घेऊ. मग त्याप्रमाणे मी ही 3 फुले, मधलं फुलं आहे थोडंसं लॉंग ठेवलं आणि साईडची 2 फुलं आहेत ती थोडीशी त्याच्यापेक्षा छोटी ठेवली. दुसऱ्या याला मी मोती लावून बघितलं, पण ते सूट नाही झालं, कारण गोल्डन मणी हवे होते आणि ते माझ्याकडे नव्हते. तर बघा कसं मस्त झालं आहे. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.